आणि ठाण्यामधल्या पडघ्याच्या बोरिवली गावात दहशतवाद विरोधी पथकानं सोमवारी छापेमारी केली आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या ताब्यात असलेला दहशतवादी साकीब नाचनच्या घराची एटीएस आणि ठाणे पोलिसांनी झाडाझडती घेतली, ज्यातून नाचनच्या दहशतवादी कट कारवायांचा पर्दाफाश झालेला आहे आणि पुन्हा एकदा चर्चा रंगतेय। भिवंडीतलं पडघा गाव पुन्हा चर्चेत। साकीब नाचनच्या घरावर एटीएसची छापेमारी। नाचनची नवी कट कारस्थानं समोर येणार। मुंबईच्या शेजारीच ISISचा डाव उधळणार। भिवंडी तालुक्यातील पडघ्याच्या बोरिवली गावात दहशतवादी साकीब नाचनच्या घरावर महाराष्ट्र एटीएसनं सोमवारी छापा टाकला। भिवंडी ग्रामीण पोलिसांच्या मदतीनं मध्यरात्रीनंतर हा छापा टाकण्यात आला। ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त SP डॉक्टर DS स्वामी हे शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले। यावेळी 20 ते 22 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली गेली। पोलिसांचा फौजफाटाही पूर्ण बोरिवली गावामध्ये तैनात करण्यात आला होता। 20 ते 22 जणांची चौकशी केल्यानंतर तेथील काही संशयितांना एटीएसच्या अधिकाऱ्यांनी पोलीस पथकांसह ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या जवळ असलेले मोबाईल, सिम कार्ड आणि लॅपटॉपही ताब्यात घेतल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे। साकीब नाचन हा 2023 सालापासून ANIच्या ताब्यात आहे। साकीब हा स्टुडंट इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमीचा पदाधिकारी होता। 2002 आणि 2003 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातही साकीबचा सहभाग होता। याच प्रकरणी त्याला दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा सुनावली गेली। 2017 साली शिक्षा पूर्ण करून बाहेर आल्यावर साकीब पुन्हा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाला। अनेक लोकांना सोबत घेऊन साकीब मुस्लिम युवकांना ISIS मध्ये भरती करायचा। साकीबच्या नेतृत्वातच पडघा गावाला स्वतंत्र घोषित करत त्याला अल शाम असं नाव जाहीर केलं गेलं। ISISच्या सिरियाप्रमाणेच या गावातनं भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी काम सुरू करण्यात आलं। या प्रकरणामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेनं पुणे, मुंबई आणि ठाणे इथे एकाच वेळेला छापे टाकले। या छाप्यामध्ये दहशतवाद्यांचा भांडाफोड करत पडघा गावातनं 15 जणांना अटक झाली, ज्यात साकीब नाचनसह त्याचा मुलगा शमील आणि भाऊ अकीब यांचाही समावेश होता। जेव्हा हा अत्याचार होतो, ही भावना होते, ती त्याची प्रतिक्रिया जी आहे ती वेगवेगळ्या प्रमाणे होते। एकच त्याचं हे नसतो। काही आत्महत्या करतात, काही सोडून जातात, अलिप्त होतात, काही प्रतिकार करतात आणि काही जसं अतिरेकी दहशतवादी होतात। तर म्हणून सर्वांचं आपलं एक जबाबदारी आहे की असे लोक भरकटू नये कुणीही। एटीएसनं पुन्हा एकदा साकीबचं घर आणि गावावर छापा टाकल्यानं साकीबच्या अटकेनंतरही त्याची कट कारस्थानं सुरू असल्याचा संशय। साकीबच्या गैरहजेरीत त्यानं प्रशिक्षण दिलेले इतर दहशतवादी काही कट रचत होते का असाही सवाल आहे। त्यामुळे आता एटीएसच्या तपासातनं नेमकं पुढे काय येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।